विजय नारायण प्रजापती विजय मसाल्याचे प्रोप्रायटर त्यांचा मसाला आपण पाहतोय तर पार वाडा शापूर पालघर पर्यंत प्रसिद्ध पूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असा विजय मसाल्याचे प्रोप्रायटर विजय नारायण प्रजापती यांचं मंचावर आगमन होतंय। आपल्या स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत। सन्माननीय विजयजी प्रजापती यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत त्यांचे बंधू प्रतीक प्रजापती यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपल्या दोघा भावंडांचं भावेश स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत। या निश्चितच आपण ही स्पर्धा बघतोय भावेश स्मृती चषक ज्याच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे। निश्चितच आज तो आपल्यामध्ये नाहीये परंतु त्याच्या आठवणी आपल्या चिरस्मरणात निश्चित राहतील। कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या या स्पर्धा लांबसगावात आयोजित करण्यामध्ये ज्याचा खारीचा वाटा होता, महत्त्वपूर्ण असं कामगिरी पार पाडायचा, तो आज आपल्यात नाहीये। परंतु निश्चितच त्यांचे ज्येष्ठ बंधू अक्षय चव्हाण यांनी पुनश्च धुरा आपल्या हातात घेतलेली आहे आणि सर्व मुलांना एकत्र करून आज संपूर्ण गावासोबत ही स्पर्धा आयोजन करत आहेत। आणि त्यांच्या समवेत आमच्या लामसगावचे तरुण मंडळ सुद्धा त्यांना सहकार्य करत आहेत। आतिश चव्हाण असतील, सुशांत चव्हाण, रोशन जाधव, अक्षय जाधव, प्रवीण मोरे, प्रणित मोरे, साई जाधव, सक्षम चव्हाण, विपुल चव्हाण, रोहित चव्हाण, आदित्य चव्हाण, वेदांत चव्हाण, ऋतिक चव्हाण, गणेश चव्हाण, योगेश चव्हाण, नागेश निकम, सिद्धेश देवरुखकर, ओम चव्हाण, शुभम चव्हाण, गौरव चव्हाण, सोहम शिंदे, शशांक निकम, सौरव चव्हाण आणि अजूनही छोटीशी मंडळी आहेत। कोणाचं जर नामोल्लेख राहिलं असेल तरी आम्ही आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी हे मैदान बनवण्यापासून या स्पर्धा आयोजनामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपल्या या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसापर्यंत सुरेख अशा स्पर्धा पार पाडलेल्या आहेत। या स्पर्धेकरता आजचा 3ऱ्या दिवसात आपल्याला खूप अशा पाहुण्यांचं इथे आगमन अजून होणार आहे। तरी सर्व क्रीडा रसिकांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा जागा सोडायची नाही। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद अमोल चव्हाण सर। तर मॅचला सुरुवात होते। मॅचचा पहिला बॉल ऑन साईडला आला, तो कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल। पहिल्याच बॉलवर सिंगल आली, खातं उघडलं गेलं स्वतःचं संघाचं खातं खुलं करत असताना आपण बॅटर रोहित भोईरला पाहिलं। स्ट्राईक एंडवर यावेळेस आकाश पाटील, धीरज गोलंदाज ट्रॅकवर। या षटकातील दुसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळेस फुल टॉस मिड ऑफच्या वरनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोहन, चांगलं क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत मुभा होती बॅटरला। 2 धाबा यावेळेस कंप्लीट केल्या गेल्यात। 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 3 या अंकावर धावफलक। आज वातावरण पाहिलं तर एक थंड वातावरण आणि त्यामध्ये चाललेली असली स्पर्धा भावेश स्मृती चषक 2026 हा महासंग्राम। यावेळेस फुल टॉस टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु गॅप आहे, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। ज्या पद्धतीनं पाहिलं तर फुल टॉस होता ऑन साईडला फेवर केलं गेलं। चौकाराच्या भरतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 7 अंकावर धावफलक। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली या दोन्ही बॅटरची। यावेळेस शरीराचा वेध घेणारा, चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजाला इजा झाली।
च्या पद्धतीनं पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, शरीराचा वेध घेणार राहिलाय. सरळ चेंडू चेहऱ्यावर फ्रेश झाला आणि इजा झाली फलंदाज आकाश पाटीलला. च्या पद्धतीने पाहिलं तर या स्पर्धेला शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात झाली आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमनं खूप चांगला खेळ दाखवला आणि त्या दिवसामधून क्वालिफाय होत असताना आपण टॉप 3मध्ये त्या संघाला पाहिलं. आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आई गावदेवी नांदेडने टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि कालच्या दिवसामध्ये टॉप 3मध्ये क्वालिफाय होत असताना आपण त्या संघाला पाहिलं. आजच्या दिवसामधून आजच्या शेड्यूलमधून कोणता संघ टॉप 3मध्ये क्वालिफाय होईल आणि आजच्या दिवसातून या स्पर्धेचा विजेता संघ कोणता संघ ठरेल या फायनल मॅचमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. धावसंख्या पाहिली तर फलकावर 7 या अंकावर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. खेळ थोडा थांबला गेलाय. सन्माननीय वसंतजी जाधव साहेब, आपणास सुद्धा विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विवेक चव्हाण आणि वसंत जाधव आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुणे एकदा खेळायला सुरुवात होते. आकाश पाटील इंजर्ड झाल्यानंतर पुणे एकदा सेकंडवर आपण पाहतोय धीरजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. पंचांची ॲक्शन पाहिली तर आगळी वेगळी. डान्सिंग पंच म्हणून त्यांची ओळख. पार्वती कनेक्शन पॅनल, MR पॅनल, नवनव सरकार, माधवजी ठाकरे सर, वेगळ्या शैलीमध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळी चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ते मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद बॅटर आकाश पाटीलला मिळतोय आणि त्या दरम्यान मिळत आहे 2 धावा. 2 धावेने धावपलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 10 या अंकावर धावपलक आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या मदतीने 1 धावा आली होती, म्हणजेच 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावपलक. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु दवडली गेली. संधीचं सोनं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने तुम्हाला कॅचेस पकडावे लागतं, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. तुमची फलंदाजी तुमची गोलंदाजी चांगली असून चालत नाही, तर तुम्हाला क्षेत्ररक्षण सुद्धा त्यापेक्षा चांगलं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस बॅट चेंज आहे. स्वतः फलंदाज क्रीज सोडतोय. खेळवृत्ती दाखवली जाते. फलंदाज आकाश पाटील बाद. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. विकेटचं पतन झालं. धावसंख्या फलकावर 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा 10 पाहायला मिळत आहेत. आकाश पाटील हा फलंदाज बाद झाला शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या षटकाची समाप्ती विकेटने केली धीरजनं. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या हातामध्ये तुषार भोईर. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहित भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर सुमितला आणलं गेले दुसऱ्या षटकाकरिता. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या धीरजनं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या गेलेत. 3 षटकांचा सामना, 30पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. एक फायटिंग टोटल. ह्यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली राहिली गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट चेंडू पाहायला मिळाला पहिला. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. धावसंख्या पाहिली तर 10 या अंकावर स्थिर आहे. या स्पर्धेतील अंतिम दिवस आपण पाहतोय स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2026. ह्यावेळेस
बॅटची एज घेऊन शरीराचा भेद घेणारा चेंडू राहिला. एक सिंगल जरूर पाहायला मिळाली. कॉलिंग चांगली राहिली. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना पाहायला मिळते 11 या धावावर. 11 धावा फलकावर आहेत. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट गमावली गेली आणि त्यानंतर मात्र फक्त 3च धावा बॅटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तिथून मात्र लाईन लेन चांगली पाहायला मिळाली आणि संघर्ष करत असताना बॅटरला आपण पाहतोय. त्यामध्ये आकाश पाटील हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहिलं. सुमित गोलंदाज ट्रॅकवर. पुण्याच्या एकदा त्याच्या विरोधात यावेळेस तुषार भोईर. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळला गेला होता. विकेटला जरूर लागलाय परंतु एक सिंगल इथं मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 12 या अंकावर. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फलकावर धावा 12 पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होत असताना या सत्रामध्ये पाहिलं तर ह्यावेळेस पावलांचा वापर केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 13 या अंकावर धावफलक. या षटकामध्ये आत्तापर्यंत सुमितनं 4 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. हात खोलू दिले नाहीत. बॅटरला रोखलं गेलंय. गोलंदाज सुमित. पुण्याच्या एकदा तुषार भोईरच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. स्वतः गोलंदाज चेंडूला अडवताना एक सिंगल मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 14 या अंकावर. चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामधून पाहिलं तर फलंदाज पूरक ठरले होते आणि या सत्रामध्ये पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली आहे. धाबांसाठी हे संघर्ष करावा लागतोय बॅटरला. गोलंदाज सुमित. पुण्याच्या एकदा रोहित भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. गॅप धाडला गेलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामध्ये भरपूर मोठा अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय चौकाराकरिता. ए हिरो माननीय विजय नारायण प्रजापती यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज. दोन्ही टीमसाठी हे पारितोषिक असेल. सुवर्ण संधी असेल. पाठे रॅकेंकडून प्रोत्साहन दिलं जातं. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट त्यासाठीच जाणला जातोय. प्रोत्साहन दिलं जातं मैदानाच्या बाहेरून फलंदाजाकरिता गोलंदाजाकरिता आणि ते प्रोत्साहन आपण पाहतो सन्माननीय विजय नारायण प्रजापती यांच्या माध्यमातून दिलं जाते. धावफलकावर धावा लागल्या आहेत 18. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंगमधला दुसरा चौकार. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि 2 षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 18. अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर राजला आणलं गेलं आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर राहिली होती आणि सामनावीराचा पुरस्कार धीरजने त्याच्या नावावर सोपवला गेला होता. ज्या पद्धतीने पाहिलं तर मोठं मन दाखवलं होतं धीरजनं. सेकंडला आपण पाहतोय तुषार भोईर रोहित भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील या सत्रामध्ये. कितीचं टार्गेट सेट केलं जाईल या 6 चेंडूमध्ये मात्र चित्र क्लिअर होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राजला आणलं गेले. चांगली गोलंदाजी करिता तो जाणला जातोय. मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी राहील या तिसऱ्या षटकामध्ये.
यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आबाख्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय धमाका सिक्सर 6. हे गाजवलंय सा 24-24 स्वागत केले राजचं बॅटर तुषारनं. यावेळेस अजून एक धमाका अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार षटकार 6. ये चेहरे ना क्रीम पावडर से नहीं काबिल और मेहनत से चमकते हैं हे दाखवत असताना आपण पाहतोय तुषार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. आणि लगातार 3 सिक्सर आले तर सन्माननीय विजय नारायण प्रजापती यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. 2 मध्ये 2 आले आहेत. तिसरा येईल का सिक्सर. यावेळेस फुल टॉस आहे आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. लगातारचा हा तिसरा ब्लास्ट तिसरा षटकार 6. सच्चा मनाचा दादा आहे लई दिलवाला. वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला. आहे समाज सेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. आहे समाज सेवक भला नीलेश गुरव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसला से उडान होती है. आणि ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 षटकामध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. षटकार आला त्यानंतर पुढील चेंडूवर षटकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार खेचत असताना इरादे स्पष्ट केले त्या बॅटरनं. शाबेचा अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत डीप क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवलं गेलंय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर तुषार भोईरला पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 38-38. ह्या 4 चेंडूमध्ये पाहिलं तर 20 धाबा खर्च केल्या राजनं. मात्र ह्या इनिंगमध्ये अधिराज्य राहिलंय राजच्या विरोधामध्ये तुषार भोईरचं. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे स्वर्ले क्षेत्रामध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहतील का. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक 40 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. खूप महागडं षटक हाताळत असताना आपण राज या गोलंदाजाला पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 षटकामध्ये 18 होत्या. ह्या षटकामध्ये आत्तापर्यंत 22 धाबा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉसला मात्र आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय 6.
विजय मसाला या ब्रँडला आणि स्वतःचा एक वैयक्तिक ब्रँड बनवला आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. सन्मान आहे कृष्णा जानू निवळे, कोयनापूर वसाहत मराठा समाजसेवा संघाचे माजी कार्याध्यक्ष तसेच सल्लागार सन्माननीय विजय कृष्णा जानू निवळे यांचा सन्मान करतील प्रणित मोरे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. सन्माननीय कृष्णाजी जानू निवळे आमचे मार्गदर्शक, निश्चितच ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही स्वतः सुद्धा समालोचन शिकलो. त्यानंतर सन्माननीय दीपक चंद्रकांत चव्हाण, कोयनापूर वसाहत मराठा समाजसेवा संघ ठाणे विभागाचे सन्माननीय कार्याध्यक्ष. मी नागेश निकम यांना विनंती करतो की त्यांना प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय दीपकजी चंद्रकांत चव्हाण साहेब, वनपाल भिवंडी येथे कार्यरत आमचे ज्येष्ठ बंधू. त्यानंतर पुढील सन्मान होत आहे सन्माननीय आनंदजी शिवरामजी निकम साहेब यांचा. मी रोशन जाधव याला विनंती करतो की आपण शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. अखिल कोयनापूर वसाहत मराठा समाजसेवा संघ ठाणे भिवंडी तालुका प्रतिनिधी सन्माननीय आनंदजी शिवराम निकम साहेब. त्याचप्रमाणे आमच्या तंटामुक्तीचे पदाधिकारी, लामसगाव तंटामुक्ती पदाधिकारी सन्माननीय आनंदजी शिवराम निकम साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. यापुढील नाणेफेकीसाठी आपण जातोय सुनीलजी पाटील साहेब सर यांच्याकडे. धन्यवाद. मी सन्माननीय अजयजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण आणि विजय नारायण प्रजापती आपण नाणेफेकी कक्षाकडे जायचं आहे. स्वर्गीय भावेश विठ्ठल चव्हाण नाणेफेकी कक्षामध्ये, श्री अजय चंद्रकांत चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी डोळखाम आणि विजय मसाल्याचे प्रोप्रायटर विजयजी प्रजापती यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. धन्यवाद. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. वडजबरा टीम कॅप्टन कॉल देतोय. छपा असा कॉल. नाणेफेक जिंकली आहे वडजबरा टीमनं. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पाहुण्यांना विनंती असतील आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. धन्यवाद. जाऊया मॅच. मैदानात मॅच सुरू आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आमचे ज्येष्ठ समालोचक ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलं ते सन्माननीय कृष्णाजी निवळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण समालोचनाची धुरा सांभाळायची आहे. सुनील बस ना. सुनील बस. अरे बस. घे. हॅलो. धन्यवाद. सुप्रभात. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मधील आयोजन, खूप सुंदर आयोजन पाहायला मिळते. आणि प्रथम मला या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपलं शतश आभारी आहे. धन्यवाद. दोन संघामध्ये सामना होतो आहे, साक्रोली आणि जय हनुमान भरे. तर मला वाटतं साक्रोली संघाने आव्हान स्वीकारलं आहे ते 47 धावांचं. 46 धावा केलं तर जय हनुमान भरे संघाने साक्रोली संघाने, आणि 47 आव्हान ठेवलं आहे ते हनुमान
48 होते क्षमा असावी. दरम्यान गोलंदाज 8 ते दफा बॉलांचा रनअप आहे आणि गोलंदाज आहे तो शैलेश. फलंदाज रोहित. सुंदर चेंडू होता तिथे चेंडू खेळपट्टीवर घरंगलतोय. दरम्यान मात्र धावचित करण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु दोघंही मात्र त्यांची दोघांची चालगती ती मात्र सुंदर होती. दरम्यान एक धाव पूर्ण गेले. धावचित करण्याचा पुरेपूर प्रयत्न असफल ठरला. दरम्यान एक धावेने धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 9. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात फक्त धावा गेल्या होत्या त्या 8. आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू संपलाय. त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन येतो तो शैलेश. चांगली धावगती रोखायची असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. दरम्यान मात्र हा चेंडू स्वीप करायचा होता. स्क्वेअरलेगच्या चेंडू पंचांकडे दाद मागले पायचीच अपील, परंतु फेटाळलं गेलं आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने द्यायला ते चेंडू ढकलायचा होता, जमलं नाही. चेंडू मात्र तिथेच बॅटची आतली एज घेतली आणि तिथेच घरंगळा खेळपट्टीवर लेग पायच्या स्वरूपाने पंच खून करतायत. आणि धावसंख्या मात्र एक अवंतर धाव्याने भर पडते. ती धावसंख्या आहे ती मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती 10. शैलेश दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येईल आणि सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय तो मात्र धीरज आणि रोहित ही सलामीची जोडी अजूनही मैदानात उपलब्ध. षटकातला फुलटॉस चेंडू होता, कारण तो त्याचा पुरेपूर फायदा घेता आला. पंचाने मात्र त्याला नो घोषित केलं आहे. अशा पद्धतीने एक अवंतर धाव देखील मिळते आहे. एक फुल लेंथ चेंडू होता, परंतु तो काय फलंदाजाला नेटचा मारता आला. एक खूप स्पीडने आलेला चेंडू, जलद गतीने आलेला चेंडू, तो काय त्याला मारता आला नाही. दरम्यान मात्र फीट मात्र अवेलेबल आहे. पंचांची खूण आपल्यापर्यंत पोहोचते आणि बिमर रिव्ह्यू पंचांकडून मागण्यात आलेला आहे की हा हाईट नो आहे. हां, क्षेत्ररक्षण नाही घेतला आहे रिव्ह्यू, तो मागणी केली आहे पंचानं. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. बघूया आपण, कळतीलच आपला तिसरे पंच काय दर्शवत आहेत. खूप सुंदर आपल्याला प्रेक्षेपण पाहायला मिळतं SSS लाईव्ह भिवंडी यांच्याकडून. पंचांचा अखेरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि 9 हा घोषित केला आहे. एक अवंतर धाव्याने भर पडली गेली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली ती मात्र 11. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू संपला आहे. आपल्याला पुन्हा त्याचा उपलब्ध होणार नाही याची दखल घ्यायची. दरम्यान शैलेश षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र रोहित. हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला गेला आहे एक तर वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली. एकाच धाव्याने धावसंख्या पुढे सरकते मात्र ती 12 या धावसंख्येवर. अजूनही दोघंही सलामीवर मात्र या मैदानावर आपल्या खेळपट्टीवर तग धरून बसले. तर एकही गडी बाद करण्यात यश नाही मिळालं, मात्र धावा रोखण्यात दोघे गोलंदाज मात्र यशस्वी ठरत आहेत. ही धावसंख्या उभारू शकतात कशा पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दरम्यान मात्र चांगली धावसंख्या रोखण्यास प्रवृत्त करतोय तो शैलेश. संघासाठी षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा चेंडू उंच उडाला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, पाहूया जातोय का, आणि चेंडू मात्र सुरेख झेल दुसऱ्या टप्प्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि धावसंख्या मात्र 1 धाव दरम्यान काढली गेली. एका धावेनेची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते ती 13. दुसऱ्या अटॅपमध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला, परंतु असफल ठरला. त्याच्या हातातून तो चेंडू निसरला धरणीकडे आणि दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. पुढे एकदा शैलेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन, बहुधा हा शेवटचा चेंडू असावा. नाही हा
4 चेंडू टाकतो. हाही चेंडू त्याच पद्धतीने पंच आणि पुन्हा एकदा खून करतात. पंच मात्र पुन्हा एकदा दुसऱ्यांदा षटकामध्ये नोची दिशा दर्शवली गेली आहे आणि एका धावेनिशी संघ पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली जाते, ती मात्र 14. हा 2 बिमर आल्यामुळं हा गोलंदाज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू शेष आहेत अजून या षटकात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ दौडू नका कृपया. आपल्याला आयोजकाने दिलेली संधी त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्यासाठीच, कारण प्रत्येक षटकामागे हे टायमर लावलेलं असतं, वेळेची गती दिली असते प्रत्येक षटकामागे, ती मात्र गती राखायची आहे, अन्यथा तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागेल. धावसंख्या झाली ती 14. चांगली धावसंख्या दरम्यान आपल्याला मी आपलं विवरण देतो. आकर्षणे केलेल्या षटकांमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली होती ती मात्र 8. त्यानंतर दुसऱ्या षटकात शैलेशच्या मात्र धावसंख्या उभारली गेली ती आतापर्यंत ती 7. दरम्यान गोलंदाज बदलण्यात आला आहे, त्याची जागा घेतो शैलेशची तो रोहित. आणि अजूनही सलामीची जोडी मैदानात उपलब्ध आहे, धीरज आणि रोहित. फ्रीट अवेलेबल आहे याची नोंद घ्यायची आहे. बघूया कशा पद्धतीने. आता मग तो शेवटचे या षटकातल्या दुसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शेष आहेत, रोहित कशा पद्धतीने टाकतो ते पाहायला मिळेल. कृपा करून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करण्यात येते, आपण वेळ दवडत आहे आणि वेळेचं भान ठेवायचं, वेळ राखायचं आहे आपल्याला. सर्व स्पर्धकांना याचं नोंद घ्यायची आहे की कोणत्याही संघाने दिलेल्या, आयोजकाने दिलेल्या वेळेत आपण सगळे सामने पूर्ण करायचे आहेत. दरम्यान रोहित गोलंदाज आणि फलंदाज देखील रोहितची धावसंख्या एकूण आहे ती 7. हा चेंडू दरम्यान मात्र 1 धाव काढली गेली आहे आणि हा पंचांची आपल्यापर्यंत काही खूण येते आणि ती वाईट स्वरूपाने एक अवांतर धाव मिळवली जाते. अशा पद्धतीने 2 धावांनी पुढे पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकला जातोय आणि नक्कीच कौतुक करेन मी आपलं साहेब, आपल्या ज्या खाणाखुणा त्या लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत आहेत आणि आपली शरीरयष्टी आहे तीही खूप सुंदर आहे. हाही चेंडू त्याच पद्धतीचा, आता मात्र पुन्हा एकदा त्यांना त्याच पद्धतीने दर्शवावं लागतंय. एक अवांतर धाव वायोटच्या रूपाने संबोधली गेली आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा सरकली गेली आहे ती मात्र 17. फ्री हिट कंटिन्यू आहे. माधव ठाकरे, आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच असेल. पुन्हा एकदा रोहित, हा उंचावरून मारला, लॉंगॉनच्या डोक्यावरून मारला, सुंदर फटका, फीटचा पुरेपूर प्रयत्न आणि 6 धावांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. 6 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले ती मात्र 23. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. रंगलाई खेळ आपल्याला संबोधलं गेलं आहे डान्सिंग एम्पायर म्हणून. पंच म्हणून आपली जी घोषणा आहे ती मात्र नक्कीच वाखाणण्याजोगी आहे, कारण आपली शरीरयष्टी खूप सुंदर आहे. दरम्यान 2 षटकाच्या समाप्ती तरी धावसंख्या आहे ती मात्र आहे. क्षमा असावी, पंचांशी वाद घालू नये, पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. एक चेंडू आहे ना?
एक चेंडू शेष आहे, क्षमा असावी माझ्याकडून अनवधनाने बोलून गेलो आहे. एक चेंडू शेष आहे. दरम्यान चला क्षेत्ररक्षणला वारंवार आपण एकत्र येत आहे आणि वेळ दवडतोय. धावसंख्या झाली होती 23, बिनबाद 23 अशी धावसंख्या आहे. वाईड गेला होता त्याच्यावर एक धाव धावून काढलेली आहे आपण. हो दुसराही गेला आहे. दरम्यान दरम्यान पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात पहिला शैलेशचे चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या षटकात एक लेग बायच्या रूपाने एक, तिसरा चेंडू नो बॉल, चौथा चेंडू एक धाव, पाचवा चेंडू एक धाव, सहावा चेंडू नो बॉल, सातवा चेंडू वाईड +1 आणि आठवा चेंडू वाईड आणि नववा चेंडू 6 धावा. बरोबर आहे कॅल्क्युलेशन दोन्हीकडे. धावसंख्या आहे ती 23, बिनबाद 23 अशी धावसंख्या आहे जय हनुमान भरे संघाचं. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज आणि हा चेंडू सुरेख चेंडू म्हणता येणार नाही. पंचांचे पुन्हा एकदा हवेत समांतर हात जात आहेत आणि धावसंख्या मात्र एकनी वाईडच्या रूपाने अवांतर धावेने वाढली गेली आहे. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24. थोडंसं गोलंदाजाचं जे पृथक्करण आहे थोडंसं महागडं बघायला मिळते. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, हा चेंडू तर फुलटॉस चेंडू होता, बॉलवर बॅक ड्राईव्ह त्याला म्हणता येईल. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो. दरम्यान पाहूया काय होतंय, मिसफिल्ड होते. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 2 धावांची धंगाची धावसंख्या पुढे सरकली जाते ती मात्र 26 आणि षटक संपल्याची पंचांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या ती 26. आता अजूनही त्यांना धावा करायच्यात. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती मात्र जय हनुमान भरे संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आपण खूप वेळ दवडत आहे. सावरे संघ आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करण्यात आलेली आहे. साक्रोली संघ आपण अतिरिक्त वेळ दौडत. कर्णधार आकाश, कृपया आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. टायमर इथं सेट केलेला आहे. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतोय तो तुषार साक्रोली संघाकडून. पाहूया आता मात्र जय हनुमान भरे संघाला एकाच षटकामध्ये 6 चेंडूमध्ये धावा उभा राहायच्यात जिंकण्यासाठी, त्या मात्र 21. तुषार षटकातला पहिला चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सज्ज आहे तो रोहित. हा चेंडू पाहूया मात्र मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणाला तो ढेल टिपता आला. दरम्यान एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील पूर्ण होते का पाहूया. दुसरी धाव देखील पूर्ण केले, जिथे एकही धाव नव्हती. गडी बाद झाला असता परंतु तसं घडलं नाही आणि मात्र पहिल्याच चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. डीप सीमारेषेवर असलेला मिड आपला क्षेत्ररक्षणाला तो का झेल टिपता आला असता कदाचित, परंतु शॉर्ट मिड आपल्याला क्षेत्ररक्षणाला तोही टिपता आला नाही. त्याच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू डायव्हर्सिटीच्या खूप बाहेर येते. पंचांची खूण येते आमच्यापर्यंत. वाईटच्या रूपाने एक अवंतर धाव. मला वाटते थोडीशी वाईटची काय मला वाटतं गोलंदाजांकडे बिमारी असावी असं वाटते कदाचित. लाईन लेंथ याला मला वाटतं एक
बिघडली गेली आहे. कदाचित फलंदाजीने तशी काही आक्रमकता दाखवली नाही की फलंदाजी चांगलीशी चौकार किंवा षटकांची आतषबाजी पाहायला गेली नाही, परंतु कोणतेही कारण नसताना सुद्धा ती बिघडली जाते. आता मात्र सुरेख चेंडू तर ब्लॉक होलमधला चेंडू होता जातोय. वेळेस लोंगलला एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण होते. फेकी चांगली नव्हती. डायरेक्ट एस्टॅनवर जर फेकी असती तर कदाचित बाद होऊ शकलं असतं, परंतु एकही गडी बाद करता आली. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 31. सरासरी राखायची असेल तर आपल्याला आक्रमकता दाखवावी लागेल. जिंकायचं असेल, कोण जिंकते जेवणमार भरे की साकरोली संघात दोघांपैकी कोण पाहते पाहूया. हा चेंडू पाहूया, दरम्यान जातो यशरेखच्या पाठीमागे ते चेंडू अडवला गेला आहे. फायनलवर जो पुन्हा चेंडू गेला आहे तो पहिल्या स्लिपमध्ये गेला. दरम्यान 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याची संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती मात्र 32. दरम्यान चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तुषार कोणत्याही प्रकारचं मात्र स्वेर मारा मात्र होतोय, परंतु कुठल्याही प्रकारचं चौकार किंवा षटकांच्या आता मात्र सुरेख फटका. सुरेख स्क्वेअर सीमारेषेच्या डोक्यावरून क्षेत्रक्षेत्र डोक्यावरून गेला. सुंदर षटकार, कमाल. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. आणि आतापर्यंत चेंडू टाकून गेले एकूण मात्र 4. 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू मग धावा करण्याची गरज आहे. 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बघूया. तर विजय प्रजापती साहेबांकडून प्रत्येक षटकामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक लागले गेलेलं आहे. पाहूया. मात्र मागच्या फलंदाजी पाहिली आपण, पहिली इनिंग पाहिली तेव्हा मात्र 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं ते साकरोली संघाच्या फलंदाजांनी. हा सुरेख चेंडू खाली राहिलाय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. चेंडू खाली राहिला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. याच गोलंदाजाने मात्र थोडीशी दमछाक करून ठेवले. ते दोन्ही फलंदाज, एकही फलंदाज मात्र बाद होऊ शकला नाही, परंतु विजयाला गवसणी कोण घालते हे पाहायला मिळेल. कारण क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत कुठलंही भाकीत केलं नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे. हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा आणि कॉट बिहाइंडची पंचांचं बोट हवेत येते. बॅटची एक एज घेतली, सरळ चेंडू यशच्या हातात विसरला. दरम्यान विजयी भव म्हणून जो आशीर्वाद मिळाला तो साकरोली